नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षातच आलं असेल की आपण कास्ट व्हॅलिडिटीचं स्टेटस कसं बघायचं। आपले व्हॅलिडिटी आपण सेतूवर आपले डॉक्युमेंट वगैरे अपलोड केलं असेल आणि जे झेरॉक्सची प्रत आहे आणि काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आपण आपल्या कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिथे आपलं ऑफिस असेल तिथं आपण सबमिट केली असेल आणि जवळपास 1 महिना झाला असेल तर आपल्याला स्टेटस कसं बघायचं, आपल्या व्हॅलिडिटीची प्रोसेस कशी आहे, पेंडिंगमध्ये आहे, प्रोसेसमध्ये आहे की रिजेक्ट झालेली आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या एखाद्या ब्राउझरमध्ये जायचं आणि तिथं सर्च करायचं, गुगल वगैरे वापरू शकता आपण, कास्ट व्हॅलिडिटी म्हणून सर्च करायचं। कास्ट व्हॅलिडिटी सर्च केल्यानंतर आपल्याला असा ऑप्शन येईल, त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन ओपन करायचा। तर ह्याच्यामध्ये आपल्याला तर इथं आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा जे ईडीनं सुरुवात होते, डी जसं मध्ये डॅश राहते ते पूर्णपणे टाकायचा। त्याच्यानंतर काही वर्ड राहतात, अजून एक वेळेस परत डॅश राहते, ते आपण पूर्ण फिल करायचं, कॅप्चर कोड टाकायचा आणि सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर पुढची स्लाईड ओपन होते। तर आपण आपली फाईल जी आहे ती आपल्या ऑफिसमध्ये, नांदेडच्या ऑफिसमध्ये नेऊन सबमिट केली होती 19 जानेवारी 2026ला। त्याच्यानंतर आपलं 1 महिन्यानंतर चेक केलं, आपलं जे प्रोसेस मध्ये दाखवलं ते स्टेटस बघूया कसं प्रोसेसमध्ये दाखवते। आपण जवळपास 1 महिन्यानंतर चेक केलं होतं, तर आपल्याला त्या खाली स्टेटसमध्ये ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन प्रोसेस दाखवलं। त्याच्यानंतर आपण परत एक वेळेस चेक केलं तेव्हा पण सेम ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस दाखवलं, पण त्याच्यानंतर आपल्याला एक मेल आला, तो मेल बघूया आपण। आपल्याला 20 मार्चला आलेला मेल, म्हणजे आपण 19 जानेवारीला सबमिट केली, 19 म्हणजे जानेवारीचे 10 दिवस, फेब्रुवारी 30 दिवस म्हणजे 40 आणि 20 तारखेला जवळपास 45 दिवसानंतर आपल्याला रिप्लाय आला ऑफिसमधून की आपली फाईल जी आहे ती रिजेक्ट झालेली आहे। आणि रिझनमध्ये त्याने सांगितलेलं आहे की अदर सबमिट स्कोर कार्ड, म्हणजे आपण ही जी व्हॅलिडिटी आहे ती BEd CETच्या अनुषंगाने काढत आहे, म्हणजे आपल्याला BEdला ॲडमिशनला लागते म्हणून आपण ही काढत आहे। तर आपल्याला सबमिट स्कोर कार्ड म्हणून सांगत आहे। तर आपण सध्या आपल्याकडे सबमिट स्कोर कार्ड नसल्यामुळे आपण परत वाट बघली। त्याच्यानंतर आपल्याला परत एक दुसरा मेल आलेला आहे, हा आपल्याला आलेला दुसरा मेल 4 एप्रिलला आला, म्हणजे 20 मार्च नंतर 15 दिवसांनी आपल्याला परत रिमाइंडर म्हणून एक मेल आलेला आहे। आणि हा मेल जे आहे ते रिमाइंडर मेल 1 हा लाल अक्षरात आल्यामुळे आपण परत व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये गेलो आणि तिथं जाऊन भेटलं, त्यांना सांगितलं की मी आमचं स्कोर कार्ड यायचंच आहे, सध्याच नुकतीच एक्झाम झालेली आहे। मग त्यांनी सांगितलं की तुमचं सध्याला हॉल तिकीट अपलोड करा म्हणे, मग आपली फाईल जी आहे ती प्रोसेसमध्ये राहते म्हणे, नाहीतर 45 दिवसानंतर आपली फाईल रिजेक्ट होते म्हणे आणि ते आपल्या ॲड्रेसवर घरी बाय पोस्ट येते म्हणे। मग आपण परत सध्याला हॉल तिकीट अपलोड केलेली आहे आणि ज्यांचं वेगवेगळं रिजेक्शनचं प्रोसेस राहते ते पण आपण पुढं बघूया। आता हे झालं आमचं स्कोर कार्डचं। हे बघा आपली फाईल ही रिजेक्टमध्ये आलेली आहे, इथं स्टेटस रिजेक्टमधून दाखवत आहे। सुरुवातीला आपल्याला इन प्रोसेस दाखवलं होतं, इथं रिजेक्ट दाखवलेलं आहे। इथून आपल्याला जे आपले डॉक्युमेंट आहे ते इथून अपलोड करू शकतो, अपलोड डॉक्युमेंटमधून आपण इथून आपलं जे काही डॉक्युमेंट आहे ते आपण अपलोड करू शकतो। आता ज्याची व्हॅलिडिटी झालेली आहे त्यांचं काय मेसेज येते ते बघूया। हे आपण बघू शकता स्क्रीनवर, ज्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे त्यांचा असं मेसेज येते, स्टेटस व्हॅलिड फॉर फर्दर इन्फॉर्मेशन प्लीज चेक युअर मेल ऑर लॉग इन, म्हणजे आपण आपली व्हॅलिडिटी झालेली आहे, आपण व्हॅलिडिटी इथून डाउनलोड करू शकता। अजून एक पेंडिंग स्टेटस आहे ते पण बघूया। आपण समजा नुकतीच फाईल अपलोड केली असेल तर असं पेंडिंग म्हणून येते, स्टेटस पेंडिंग। ह्याच्यावर जर काही म्हणजे व्हेरिफिकेशन वगैरे होत असेल तर इन प्रोसेस, रिजेक्ट झाली तर रिजेक्ट, आणि काय कशा कारणामुळे रिजेक्ट झाली आपल्याला मेलद्वारे समजते। तर इथून आपण आपलं डॉक्युमेंट वगैरे अपलोड करू शकतो आणि ज्याची व्हॅलिडिटी झालेली आहे ते आपण डाउनलोड करून आपलं काम करू शकतो। तर व्हिडिओ कसा वाटला
नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जे फाईल अपलोड कशी करायची त्याचासुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. आपल्याला जे फाईल रिजेक्टमध्ये येते ते कशी अपलोड करायची सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.